आज सकाळी मी लवकरच उठले होते. उठून अंघोळ वगैरे करून घेतली. घरातलं सगळं आवरून घेतलं. सगळं पारुसं वगैरे काढून घेतलेलं, कारण की चकुलीच्या बाबांची नाईट शिफ्ट चालू आहे आणि त्यांनी आल्यावर झोपणार हे मला माहीत होतं, म्हणून मी सगळंच आवरून घेतलेलं आणि त्यांनी आल्यावर हातून वगैरे टाकून झोपून गेले. मी इथं अंघोळ वगैरे करून ना देवपूजेला लागले. मस्त देव घासून वगैरे स्वच्छ केले, कारण की आज आहे ह्या वर्षाचा शेवटचा दिवस. त्यात आज एकादशी आहे, म्हणजेच 31 डिसेंबर. आणि 31 डिसेंबरलाच एकादशी आली आहे. तर चांगलं वाटतंय, वर्षाचा शेवट एका चांगल्या दिवसांनी होतोय. त्यामुळे देवपूजा करून घेतली छान अशी. आणि देवपूजा केल्यावर घरात अगदी प्रसन्नच वाटतं. मला देवपूजा करताना खूप छान वाटतं. जेव्हा पण मी देवपूजा करते, मन लावून अगदी करते. मला असं भारी वाटतं. देवपूजा वगैरे करताना छान वाटतं, एकदम मन भरून येतं. तर ही माझ्याकडं ना विठ्ठलाची फ्रेम आहे. तर हीच मी देवाऱ्यावर ठेवली होती. जागा छोटी आहे त्यामुळे थोडं ॲडजस्ट करायला लागतं. तर छान अशी देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाकाला लागले. उपास तर काही धरला नव्हता, कारण नाही होत उपास एवढं माझ्यानी, तर नाही धरला मी उपास. तर सिंपलच जेवण आज होतं. तर मी म्हणलं आज बटाट्याची भाजी करावी. बटाट्याची भाजी, भाकरी, बघू आता काय काय बनवायचं ते डोक्यात विचार करत होती. तसं स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात केली. तर इथं मी बटाटे ना उकडून घेतले होते, ते सगळे काप करून घेतले. सोबत कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची हे सुद्धा चिरून घेतले. आणि सगळ्यात आधी तर तळण काढून घेतलं, कारण की पुन्हा ते तेल म्हणजे त्याच तेलात मला भाजी करायची होती. त्याच्यामुळे मग पहिले तळण काढून घेतलं आणि मग त्याच्यातच भाजी फोडणीला घातली. आणि झालं असं होतं ना, की स्वयंपाक वाढवायचा नव्हता जास्त, कारण की काल मी सकाळी थालीपीठ केलं होतं. तर सगळ्यांनी तेच खाल्लं होतं. तर मला असं वाटलं की चकुलीच्या बाबांचं पोट भरलं नसेल. नाईटला जायच्या आधी थोडं काहीतरी जेवतील, म्हणून मी संध्याकाळी दुसरं जेवण बनवलं. वालाची आमटी, भाकरी, भात. पण झालं असं की ना सगळं शिल्लक राहिलं. त्याच्यामुळे मग माझी इच्छा नव्हती आज काय बनवायची. पण म्हणलं आता ते शिळं खाणार, त्याच्यामुळे मग थोडं ताजंसुद्धा बनवलं. तर भाकरी भात तर संपलं, पण कालवण शिल्लक राहिलं होतं. तर त्याच्यामुळे मग म्हणलं आता काय रस्साभाजी वाढवणार नाही. फक्त बटाट्याची भाजी, भाकरी आणि भात केला आणि कालची आमटी तर शिल्लक होती, ती भातावर होईलच. त्याच्यामुळे मग आज एवढंच जेवण केलं होतं. शिळं राहिलं तर फेकू वाटत नाही. ते खाल्लेलंच चांगलं वाटतं. आणि शक्यतो मी जेवढं लागेल, संपेल तेवढंच जेवण करते. शिल्लक राहिलेलं मलाही आवडत नाही आणि राहिलंच तरी आम्ही फेकून देत नाही. कोणी ना कोणी खातच, मी खाते किंवा चकुलीचे बाबा खातात. स्वयंपाक झाला, भांडीसुद्धा आवरून घेतली, कारण की भांड्याचा ढीग थोडा पडला होता. त्याच्यामुळे मग भांडी उरकून घेतली. नेहमीप्रमाणे चकोली झोपेतून उठलेली आणि तिचं मला त्रास द्यायचं काम चालू झालं होतं. तर तिने बघितलं किचनमध्ये मी देवपूजा केली होती छान अशी, तर ते बघून तीसुद्धा देवाचा आशीर्वाद घ्यायला गेली. मला बघून अगदी छान वाटलं. नंतर मग आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. चलो